सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर के कैंप क्रमांक 4 के संभाजी चौक परिसर में रांकापा पदाधिकारी रंजीत गायकवाड़ की हत्या का आरोपी को 10 दिन बाद विट्ठलवाड़ी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। बता दें कि यहां के कैंप क्रमांक 5 के तानाजी नगर इलाके में रहने वाले रांकापा पदाधिकारी रंजीत गायकवाड़ अपनी फैमिली के साथ बाइक से जा रहा था कि उस पर विक्की कोठाकर और उसके साथी ने धारदार हथियार से जानलेवा हमला कर फरार हो गए थे। वहीं रणजीत को उपचार के लिए मध्यवर्ती अस्पताल में भर्ती करवाया गया था, जहां रणजीत की हालत को देखते हुए डॉक्टरों ने उसे मुंबई ट्रांसफर कर दिया और 10 दिन बाद रंजीत की मौत हो गई। वही विट्ठलवाड़ी है पुलिस ने आरोपी विक्की कोठाकर को गिरफ्तार कर लिया, जबकि उसका साथी अभी तक फरार है। आगे की जांच विट्ठलवाड़ी पुलिस थाना कर रहा है। हाँ तो ब्रेक क्लास देते हैं ना। 2 मिनटं हां आता फोटो मस्त आहे ओके हाँ येस एक मिनिट ठीक आहे गेला दिया हां जाऊ घ्या सर आरोपी अरेस्ट केलेला आहे 302 काय प्रकार होता? विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा जो आहे तो 4 डिसेंबर रोजी दाखल होता। यामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याने जुन्या वादावरून यातील फिर्यादी जखमीला डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले होते। तेव्हापासून आपण संबंधित गुन्हेगाराचा शोध घेत होतो। यातील फिर्यादी जखमी जो आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असताना काल रोजी मयत झालेला आहे। त्यात आपण गुन्ह्यात बेनस अगोदर 109 सेक्शन होतं, आता 103 सेक्शनची वाढ केलेली आहे। काल गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवरून संबंधित जो गुन्हेगार आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। यामध्ये या गुन्ह्याची इतर काही बाजू असू शकते का, या अनुषंगाने आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, तपास अधिकारी श्री गोडसे तपास करत आहेत। सदरची कामगिरी जी आहे ती विठ्ठलवाडी तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तसेच क्राइम PI श्री गोडसे, वरिष्ठ निरीक्षक श्री अशोक कोळी आणि माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली गेलेली आहे। आणि यामध्ये तपासात ज्या काय बाबी निष्पन्न होतील त्या लवकरच आम्ही प्रस्तुत करत आहोत। आरोपीची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी? या अगोदर त्याच्यावरती 3 गुन्हे होते। त्याच्यावरती योग्य प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, परंतु यामध्ये अचानकपणे जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने सदरची क्रिया केलेली आहे। तर यापूर्वी या गुन्हेगारावरती काही हत्येचा गुन्हा वगैरे दाखल होता? या अगोदर 2023 ला
याच्यावरती 302 सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि इतर जे आहेत ते 324 चे गुन्हे होते. सर या हत्येमागचं कारण समजू शकतो? आज रोजी त्याचं PCR घेतलेलं आहे. प्राथमिक तपासात असंच निष्पन्न होत आहे की संबंधित जुना वाद आहे असं दिसतंय. तर त्यात आणखी जे काय तपासात निष्पन्न होऊ ते लवकरच आम्ही सादर करू.